नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे DMARने एक नवीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक नोटिफिकेशन काढलेला आहे. तो काय आहे, कसा आहे, कोणाचं कधी आहे, सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला ही ही वेबसाईटवरती भेटेल आणि त्याच्यानंतर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही लिस्ट भेटून जाईल. तर कालचीच नोटिफिकेशन काल उशिरा आली होती. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जी परीक्षा घेण्यात आली होती 12 जून ते 20 जून या कालावधीत घेण्यात वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आली होती. आणि त्याच्यानंतरनं बघा की सांगितलेलं आहे की इथं की सदर परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवाराची नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. सदर नियुक्तीच्या आदेशानंतर उमेदवार काही ठिकाणी रुजू झाली नाही अशी रिक्त पदे ज्या पदावरती उपलब्ध झालेली नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरणाऱ्या उमेदवाराचे ऑनलाईन मूळ कागदपत्र आणि छायाचित्र घेऊन काय करायचे की तुम्हाला उपस्थित राहावे लागणार आहे. ओके. आणि अशा काय करणार की ज्या उमेदवाराचे ऑलरेडी झालेले आहे त्यांनी परत राहायचं नाहीये. तसेच उमेदवार 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत काय केलं की अनुपस्थित होते. या उमेदवारांनीही राहायचं नाहीये. म्हणजे ज्यांना पहिला चान्स दिला होता त्यांनी काय करायचं की राहायचं नाहीये. आता बघा कोणते-कोणते उमेदवार आहेत. तर स्टाफ नर्ससाठी ओपनसाठी सर्व जातीमध्ये ओके. सर्व जाती प्रवर्गासाठी ओपनसाठी इथून म्हणजे 21 ते 22 ते 3779 यांनी 29 तारखेला राहायचं आहे. सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत राहायचं आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त सर्व जातीसाठी 15,769 ते 32,746 इथेपर्यंत जायचं आहे. त्याच्यानंतरनं पदवीधर अंशकालीनसाठी 13,309 ते 32,948 पर्यंत. त्याच्यानंतरनं एस-सीच्या सर्वसाधारणच्या 2,528 ते 3,089 पर्यंत. एस-टीसाठी सर्वसाधारणच्या बघा सर्वसाधारणच्या एस-टी सर्वसाधारणसाठी बाकीसाठी नाही पॅरलल रिझर्व्हेशनसाठी नाहीये. ठीक आहे. तर यांनी काय करायचं की या सीरियल नंबरनुसार इथून जिथेपर्यंत जे काही असेल फक्त सर्वसाधारणने जायचं आहे. बाकीच्यांनी जायचं नाहीये. लक्षात घ्या. सर्वसाधारण उमेदवारांनी जायचं आहे. बाकी उमेदवारांनी जायचं नाहीये त्याच्यामध्ये. तर या कॅटेगरी या याच्यामध्ये काय करायचं की ते उमेदवारांनी जायचं आहे. बघा प्रत्येक कॅटेगरीच्या नुसार दिलेला आहे. एन-टी-सी-साठी दिलेला आहे, एन-टी-डी-साठी दिलेला आहे, एस-बी-साठी दिलेला आहे, ई-डब्ल्यू-साठी दिलेला आहे. तर या रोल नंबरमध्ये जर तुम्ही येत असाल या रोल नंबरमध्ये तर त्यांनी काय करायचं की जायचं आहे. ठीक आहे. तर यांनी 30 तारखेला जायचं आहे. ठीक आहे. आता सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत एस-टी, एस-टी, एस-सी आणि अंशकालीन पदवीधर तसेच प्रगत यांनी जायचं आहे. आणि दीड दीड नंतरनं कोणाला जायचं आहे? या बाकीच्यांनी म्हणजे व्ही-जे, एन-टी-डी, एन-टी-सी, एस-बी-सी आणि ई-डब्ल्यू या कॅटेगरीच्या उमेदवारांनी दीड नंतर जायचं. त्याच्यानंतर दूरध्वनी चालकसाठी बघा यांनी 2 तारखेला 2 मेला जायचं आहे यांनी सकाळी. तर इथं ओबीसीचे कॅन्डिडेट पदवीधर अंशकालीन फक्त यांनी जायचं आहे या नंबरने. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखकसाठी ओपनसाठी अंशकालीन फक्त अंशकालीन सर्व कॅटेगरीसाठी यांनी जायचं आहे. 401 ते 406 ते 1279 त्याच्यानंतर लघु टंकलेखकसाठी कोणत्या उमेदवार राखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्गासाठी जायचं आहे हे रोल नंबरनुसार. त्याच्यानंतर ओबीसीसाठी पदवीधर अंशकालीनसाठी या रोल नंबरनुसार जायचं आहे. ओके. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी राखीव सर्वसाधारण 8 नंबर यांनी याकडे जायचं आहे. त्याच्यानंतर भौतिकोपचार तज्ञासाठी ओपनसाठी खेळाडूच्या सर्व साठी जायचं आहे राखीवसाठी या रोल नंबरनुसार. त्याच्यानंतर राखीव अंशकालीन सर्व जातीसाठी या रोल नंबरनुसार. त्याच्यानंतर ओबीसी अंशकालीन याच्यातच येतील याच्यामध्ये दोन्ही. त्या ओबीसी सॉरी ईडब्ल्यूएस महिलांसाठी 270 ते 358 पर्यंत जायचं आहे. आणि व्यवसाय तज्ञ यासाठी 4 ते 9 नंबर हे 2 तारखेला जायचं आहे यांनी. त्याच्यानंतर महिला अध्यक्षिका, वॉर्डन, वसतिगृह प्रमुख यासाठी काय करायचं एन-टी-बी नसलेल्या व्ही-जे, एन-टी-सीचे उमेदवारासाठी काय करायचं की 27, 56 आणि 68 या नंबरने जायचं आहे. ग्रंथालय सहाय्यकसाठी दिलेले दंत आरोग्यासाठी ई-सी-जी तज्ञासाठी दिलेलं आहे. फार्मसीसाठी दिलेलं आहे बघा यासाठी ओपनसाठी हे रोल नंबरनुसार जायचं आहे. ओबीसी खेळाडू सर्वसाधारण ईडब्ल्यू सर्वसाधारण ईडब्ल्यूएस खेळाडू यांनी जायचं आहे. डायलिसिस तंत्रज्ञ, आहार तज्ञ, वाहन चालक, डॉक्युमेंटरी सहायक, ग्रंथपाल, दंततज्ञ, एक्स-रे
या सगळ्यांनी काय करायचं की जायचं आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.